नमस्कार, कढीपत्ता किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी कढीपत्ता किचनमध्ये तुम्हाला आषाढ महिन्यामध्ये बनवला जाणारा नैवेद्य जो असतो तर तो दाखवणार आहे आणि त्याच्यामध्ये काय काय बनवलं जातं, तो नैवेद्य कोणत्या मंदिरात न्यायचा, तो कशा पद्धतीने ठेवायचा आणि का हा नैवेद्य दाखवायचा, ही सर्व माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्याची सुरुवात आपण या ज्या कापण्या बनवतात तर त्याच्यापासून किंवा पुऱ्यांपासून करणार आहे। तर ह्या पुऱ्या खरंच खूप खुसखुशीत झालेल्या होत्या। मी तुम्हाला एक तोडून दाखवते। हे बघा, कापण्या बनवण्याकरता मी इथे 1 वाटी गूळ घेतलेला आहे आणि त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी टाकायचंय। पूर्ण वाटी नाही टाकायचं, नाहीतर त्या कापण्यांना नीट चव नाही येत। हे आता आपल्याला हा जो गूळ आहे तर हा पाण्यामध्ये मिक्स होईल एवढं फक्त उकळवून घ्यायचंय। आपल्याला त्याचा पाक नाही बनवायचा आहे, फक्त गूळ त्याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाला पाहिजे। गूळ आता पाण्यामध्ये पूर्ण मिक्स झालेला आहे। आता हे आपण पूर्ण थंड करून घ्यायचंय हे पाणी आणि मग पुढची प्रोसेस करायची। ज्या वाटीने आपण गूळ आणि पाणी घेतलं होतं त्याच वाटीने मी इथे 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। हे पीठ व्यवस्थित चाळून घ्यायचं। त्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे रवा टाकायचा। बारीक जाड जो असेल तो टाकला तरी चालेल। आणि 2 चमचे डाळीचं पीठ टाकायचं। रव्यामुळे काय आहे की खुसखुशीत होतात कापण्या, म्हणून रवा टाकायचा। अगदी थोडंसं मीठ टाकायचं। इथे मी थोडीशी वेलची पावडर घेतलेली आहे। ही बडीशोप आहे, थोडीशी क्रश करून घेतलेली आहे मी जाडसर। आणि ही सुंठ पावडर आहे, या दिवसामध्ये फार गरजेची असते, म्हणून सुंठ पावडर याच्यामध्ये नक्की टाकायची। आणि जर नसेलच सुंठ पावडर तर चहा मसाला असेल तो टाकला तरी चालेल। हे सर्व याच्यात टाकायचं। हे सर्व आधी मिक्स करून घ्यायचं। आता याच्यामध्ये आपल्याला 1 पळी तेल टाकायचं आहे। कडकडीत गरम केलेलं तेल टाकायचं आहे आणि हे तेल व्यवस्थित त्या पिठाला आपण लावून घेऊ। इथे मी तेल लावून घेतलेलं आहे पूर्ण पिठाला। तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तूप पण टाकू शकतात। आता आपण त्याच्यामध्ये हे जे थंड करून घेतलेलं गुळाचं पाणी आहे तर ते टाकायचं। थोडं थोडं करून टाकायचं आणि गाळून टाकायचं, कारण गुळामध्ये कचरा पण असतो, तर त्याच्याकरता हे पाणी गाळूनच घ्यायचं। हे आता आपण भिजवायला घेऊ। लागत लागतच पाणी टाकायचं। इथे हे पीठ मी भिजवून घेतलेलं आहे। खूप घट्ट किंवा खूप सैल नाही भिजवायचं, मीडियम पीठ भिजवायचं हे। आणि आता हे आपण झाकून 15 ते 20 मिनिटं ठेवून द्यायचं आहे बाजूला। 20 मिनिटं झालेले आहेत आणि हे पीठ आता छान मुरलं आहे। हे बघा, आता याचे आपण मोठे मोठे छान गोळे करायचे। लाटून घ्यायचं आहे आपल्याला। खूप पातळ नाही लाटायचं, नाही तर ते एकदम कडक होतात। आपल्याला खुसखुशीतच बनवायचं आहे। हे मी आता लाटून घेतलंय आणि आता आपण याच्या कापण्या कापून घ्यायच्या आहेत। आमच्याकडे खरं म्हणजे पुऱ्या बनवतात, पण मी तुम्हाला कापण्या आणि पुऱ्या दोन्ही दाखवते। तुम्हाला ज्या आकारात आवडत असेल त्या आकारात कापून घ्यायचं। हे बघा, एवढे जाड लाटायचे। याच्यापेक्षा पातळ नाही लाटायचं, नाही तर त्या कडक होतात। अशा एवढ्या जाड लाटल्या ना की खुसखुशीत होतात। तर मी आता सगळ्या याप्रमाणे लाटून घेते। हे बघा, मी या पिठाच्या काही कापण्या आणि काही अशा गोलपुऱ्या करून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यावरती लाटताना खसखस लावून घेतली मी। आणि आता हे आपण तळून घ्यायचे आहेत। एकदम कमी गॅसवरती या तळायच्या आहेत, नाही तर आतमध्ये कच्च्या राहतात आणि वरतून पटकन रंग बदलतो, कारण त्याच्यामध्ये गूळ टाकलेला आहे आपण। तर आता आपण या तळायला टाकू।
बारीक गॅसवरच या तळायच्या आहेत. आपल्या या कडकण्या आणि पुऱ्या दोन्ही तळून झालेल्या आहेत. तर मी तुम्हाला हे तोडून दाखवते. हे बघा किती छान खुसखुशीत आतपर्यंत छान तळल्या गेलेल्या आहेत. पुरी पण एक तोडून दाखवते. हे बघितलं, आतपर्यंत छान तळली गेलेली आहे. तर याच पद्धतीने तुम्ही या बनवून बघा. आता आपण पुढची रेसिपी बनवू. तर आता काय करायचं आपल्याला, हे जे तांदूळ आहेत तर ते इथे मी कढईमध्ये थोडंसं तूप टाकून घेते. साजूक तूप आहे आणि त्याच्यामध्ये हे तांदूळ आपल्याला भाजून घ्यायचे. हे बघा तांदूळ आपले छान तांबूस रंगाचे झालेले आहेत. तर आता मी ते एका वाटीमध्ये काढून घेते. आणि त्याच्यात आता आपल्याला पाणी टाकायचं. पाणी टाकून हे आपल्याला 10 ते 15 मिनिटं भिजवून ठेवायचे इथे तांदूळ आता आपल्याला. तर तोपर्यंत आता आपण हे मी जे काजू आणि बदाम घेतलेले आहेत, ड्रायफ्रुट्स तुम्हाला घ्यायचे तर घ्या, ऑप्शनल आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही चारोळी टाकली तरी चालेल. तर आता हे ड्रायफ्रुट्स पण मी तुपावरती भाजून घेते. मी इथे 1 लिटर दूध घेतलेलं आहे आणि दूध उकळताना शक्यतो पसरट भांड्यामध्येच घ्यायचं, म्हणजे लवकर उकळलं जातं आणि लवकर आटतं पण. म्हणून मी ही मोठी कढई घेतलेली आहे आणि जाड तळाच्या कढईमध्येच शक्यतो दूध उकळवायचं. तर आता हे दुधाला आपण आधी एकदा एक उकळी येऊ देऊ. हे बघा दुधाला छान आता उकळी आलेली आहे आणि आपले हे जे तांदूळ आहेत तर हे पण आता छान भिजले. तर आता हे तांदूळ याच्यामध्ये टाकायचे. हे कुकरमध्ये शिजवून नाही घ्यायचे आहेत आपल्याला, दुधातच शिजवायचे पूर्ण. गॅस मोठाच आहे आणि मोठ्या गॅसवर आता हे तांदूळ त्याच्यात नीट मिक्स होतील तोपर्यंत म्हणजे मिक्स करत राहायचे. हे बघा मी अजून 10 मिनिटं त्याला उकळून घेतलं होतं आणि हे बघा आता बघितलं कसं असं छान क्रीमी होत आहे ना ते तयार. तर आता आपल्याला त्याच्यामध्ये साखर टाकायची. तर ज्या छोट्या वाटीने मी तांदूळ घेतले होते त्याच वाटीने तेवढीच वाटी फक्त साखर टाकायची आपल्याला. टेबलस्पूनचं जर माप म्हणाल तुम्ही तर 4 टेबलस्पून आपल्याला घ्यायची साखर. आणि आता साखर आपल्याला त्याच्यात परत मिक्स करून घ्यायची आणि परत उकळवायचे. आता परत ते पातळ होणार थोडंसं साखर टाकल्यावरती. मीडियम गॅसवरच आपण साखर त्याच्यामध्ये मिक्स करायची. तर जे आपण ड्रायफ्रुट्स भाजून घेतले होते ते टाकायचे आणि 1-2 मिनिटं अजून उकळू द्यायचं. तर आता आपण हिला थंड करून सर्व करून घेऊ. हे बघा मी ही नैवेद्याची पूर्ण थाळी तयार केलेली. आता हे आपण जो देवाजवळ नैवेद्य दाखवतो ना तर त्याची ही थाळी आहे. आधी त्याच्यात काय ठेवायचं ते मी तुम्हाला सांगते. तर त्यामध्ये ह्या पुऱ्या आहेत साध्या त्या ठेवलेल्या आहे, कुरडई आणि पापड आहे आणि हे भजे आहेत. ह्याच्यात मी कांदा नाही टाकलेला आहे, फक्त हळद मीठ आणि हिंग सोडा तेवढंच टाकायचं आहे. इथे या ज्या आपण गोड पुऱ्या बनवल्या होत्या तर त्या ठेवलेल्या आहेत मी. आणि याच्यामध्ये नक्की तुम्ही सुंठ पावडर किंवा चहाचा मसाला टाका. चहाचा मसाला तुमच्याकडे नसेल तर आपल्या चॅनेलवर त्याची रेसिपी आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल तुम्हाला. आणि ही मेथीची भाजी आहे, हिचं सर्वात जास्त महत्त्व असतं या ताटामध्ये. तर ही मेथीची कोरडी भाजी मी बनवली आहे मिरची टाकून, फक्त लसूण टाकलेलं नाहीये. ही जी खीर आहे जिचा व्हिडिओ आपण नाही टाकलेला तर ती आहे आणि हा वरण आणि भात आहे. तर हा नैवेद्य 7 आसरांचं मंदिर किंवा गावदेवीच्या मंदिरात न्यायचा असतो आणि तिथे तुम्ही लहान मुलांना नक्की दर्शनाला घेऊन जा. कारण हा नैवेद्य जो आहे तर तो लहान मुलांना निरोगीपणा करताच दाखवला जातो. तर त्याच्याकरता मी इथे या 11 पुऱ्या बनवून घेतल्या आहेत, साध्या पुऱ्या आहेत ह्या. आणि त्याच्यावरती हे जे आपण वस्तू सगळ्या बनवल्या आहेत तर त्या सर्व मी ठेवलेले इथे पदार्थ आणि या कापण्या पण ठेवलेल्या आहेत. आणि हा दही भात आहे, तर दही भाताचा नैवेद्य पण न्यायचाच तिथे. 7 आसरा किंवा मन देवीजवळ हे 7 पुऱ्यांचा नैवेद्य ठेवायचा आणि दही भात ठेवायचा. आणि बाहेर जे छोटे छोटे देव असतात शेंदूर लावलेले तर तिथे हे उरलेले
4 ज्या पुऱ्यांचा नैवेद्य आहे तर तो ठेवायचा असतो आणि नारळ फोडून त्याचा पण प्रसाद तिथे ठेवायचा असतो। तर याच पद्धतीने आषाढामध्ये आषाढ तळणं म्हणजे हाच नैवेद्य असतो सर्व। तर हा नक्की तुम्ही बनवा आणि देवाला नक्की दाखवा। जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ थोडा जरी हेल्पफुल वाटत असेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे सर्वांना ही माहिती मिळेल। थँक्यू, धन्यवाद।